आपण आजपासनं जे काही बेसिक मॅथ आहे त्या बेसिक मॅथची बॅच जी आहे ती स्टार्ट करतोय. ठीक आहे. बरेच जण अजून तुम्हाला एवढ्या वेळ सांगून सुद्धा तुम्ही तुमचं काम व्यवस्थित करत नाहीत. फक्त एवढंच आपल्याला बॅच मध्ये जॉईन व्हायचं आहे. आणि आपल्या सगळ्यांना रूल्स माहिती आहे कसं जॉईन व्हायचं, काय व्हायचं, ते मी ते सेंड केलेलं आहे. तरी सुद्धा तुम्हाला जॉईन होता येत नाही. असो, तर आपण बेसिक मॅथ जे आहे ते बेसिक बघणार आहोत. बेसिक मॅथमॅटिक्स, बेसिक मॅथ यातलं बऱ्याचशा गोष्टी या तुम्हाला माहित असतील बरं का. यातल्या मॅक्सिमम गोष्टी तुम्हाला माहित असतील आणि त्या मॅक्सिमम गोष्टी मॅक्सिमम जणांना पण माहित नसतील. ठीक आहे. तर त्यामुळं आपण प्रत्येक गोष्ट जी आहे त्यावरती कॉन्सन्ट्रेट करणार आहोत. असं नाही की बाबा हे आता माहिती आहे तर मग ती सोडून द्यायची, समोर जायचं, असं नाही. आपण छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत, डिव्हिजनचे असेल, मल्टिप्लिकेशनचे असेल, पॉईंट शिफ्टिंग असेल, हे आपण एकदम स्लो घेतोय, स्लो या ठिकाणी घेणार आहोत. ठीक आहे. त्यामुळं विशेष कॉन्सन्ट्रेशन याकडे विशेष कॉन्सन्ट्रेट करा. कशा पद्धतीने या ठिकाणी जे काही गोष्टी आहेत किंवा जे काही व्हॅरिएबल्स आहेत त्याच्यानंतर काय होतं काय नाही, मल्टिप्लिकेशन होताना काय होतं, डिव्हिजन होताना काय होत असतं, स्क्वेअर रूट ज्या काही गोष्टी असतील त्या आपण या ठिकाणी बघूया. ठीक आहे. माझा आवाज येतोय सगळ्यांना क्लिअर? काय प्रॉब्लेम आवाजाचा? यस, नो? आय होप माझा आवाज सगळ्यांना व्यवस्थित येत असेल. ओके ओके, ठीक आहे. तर आपण स्टार्ट करूया आपल्या बॅचला आणि ते आपण बघूया आता की कशा पद्धतीने जे काही बेसिक मॅथमॅटिक्स आहे. येस, गुड गुड. बघा, आपल्याला मॅथमॅटिक्स बघायचं आहे, बेसिक मॅथ बघायचं आहे आपल्याला. जे काही तुमचं जे काही मॅथ्स आहे, 9-10चे बरेचसे मुलं असतात या ठिकाणी. तर 9-10चे जे काही मॅथ्स आहे त्या मॅथ्सचा आणि या मॅथ्सचा काही संबंध नाही म्हणजे ज्या बेसिक बेसिक टर्म्स आहेत त्या आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहोत. पण ते मॅथमॅटिक्स आणि हे मॅथमॅटिक्स कम्पेअर करून तिथं इथं काही आपल्याला घेणं देणं नाहीये. आपण बेसिक मॅथ बघतोय जे कशासाठी गरज आहे, तर आपल्या फिजिक्ससाठी. कशासाठी आवश्यक आहे त्याला, तर आपल्या फिजिक्ससाठी त्याची आवश्यकता आहे. ठीक आहे. तर फिजिक्ससाठी नेमकं आपल्याला काय काय हवंय, कुठल्या बेसिक बेसिक गोष्टी हव्या आहेत, त्या सगळ्या आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहोत. सिंपल गोष्टीपासून आपण या ठिकाणी सुरुवात करूया. ठीक आहे. तर पहिली आपण या ठिकाणी सुरुवात करू की कुठला पण नंबर जो असतो, ठीक आहे, कुठला पण व्हॅल्यू जे असते, नंबर जो असतो त्याला रिप्रेझेंट केलं जातं. ठीक आहे. त्याचं रिप्रेझेंटेशन असतं कुठल्या तरी एखाद्या प्रकारचं. तर सपोज हा एक व्हॅल्यू आता 0.01 असेल. ठीक आहे. 0.01 आहे, त्याला आपण अशा पद्धतीने रिप्रेझेंट करतो. आता यामध्ये जर तुम्हाला पॉईंट जर विचारला ना, यामध्ये जर तुम्हाला पॉईंट जर विचारला तर तुम्ही डायरेक्टली इथं सांगू शकता की पॉईंट नेमका कुठे आहे. ठीक आहे. इथे तुम्हाला पॉईंट दिसेल, बरोबर. इथे पॉईंट आहे म्हणजे एका झिरोच्या नंतर पॉईंट दिसतो आपल्याला, डायरेक्टली आपला पॉईंट दिसतो. दुसरं असं की मी दुसरी एक व्हॅल्यू लिहिली की ती म्हणजे 28,289. यामध्ये मी पॉईंट विचारला तर पॉईंट तुम्हाला दिसणार नाही. ठीक आहे. डायरेक्टली पॉईंट या ठिकाणी तुम्हाला दिसणार नाही. मग याचा पॉईंट कुठे आहे, या व्हॅल्यूचा पॉईंट कुठे आहे, तर अशा व्हॅल्यूचे जे पॉईंट्स असतात ते पॉईंट्स हे जे काही पॉईंट्स आहेत ते एक्स्ट्रीम राईटला असतात, म्हणजे इथे. ठीक आहे. म्हणजे याचा पॉईंट इथे आहे. क्लिअर. म्हणजे याचा आपल्याला पॉईंट माहिती ऑलरेडी दिलाय, दिसतोय, आणि इथं तो रिप्रेझेंट केलेला नाहीये, पण आपल्याला इनडायरेक्टली माहिती आहे तो कुठे असतो, एक्स्ट्रीम राईटला असतो. ठीक आहे. कुठे असतो तो पॉईंट, तर तो एक्स्ट्रीम राईटला पॉईंट आपल्याला बघायला मिळेल. तर ही आपल्याला पहिला जो पॉईंट आहे आपला तो हाच आहे की जे पॉईंट आहे ते पॉईंट ज्या व्हॅल्यूचे दिले आहेत त्याला आपल्याला माहितीच आहे, दिसतच आहेत ते डोळ्याने, पण ज्याचे दिले नाहीये, गिव्हन नाहीये, रिप्रेझेंट केलेले नाहीये, त्याचे पॉईंट कुठे असतात, तर त्याचे पॉईंट हे एक्स्ट्रीम राईटला असतात. ठीक आहे. एक्स्ट्रीम राईट म्हणजे काय, तर उजव्या साईडला सगळ्यात शेवटी, उजव्या साईडला सगळ्यात शेवटी. पण दोन साईड आहेत, लेफ्ट अँड राईट, इथं तुम्ही बघू शकता. ठीक आहे. राईट साईड आणि इकडे लेफ्ट साईड. तर राईट साईडला सगळ्यात शेवटी. दुसरी एक व्हॅल्यू आहे, सपोज मी या ठिकाणी काहीतरी 24 लिहिली व्हॅल्यू. ठीक आहे. हा एक नंबर रिप्रेझेंट केला मी 24 नावाचा, तर याचा पॉईंट कुठे असणार आहे, ओबियसली इथे एक्स्ट्रीम राईट, उजवीकडे सगळ्यात शेवटी. तर 24 पॉईंट असं असेल. मग याला काय होईल रे, ही व्हॅल्यू होईल 289.00. ही व्हॅल्यू कशी होईल, ते येईल 24.00. हे काय असते समोर. ठीक आहे.
तर अशा पद्धतीने आपण याला इथे हे जे पॉईंट्स आहेत हे points आपण आयडेंटिफाय करू शकतो. आता पॉईंट्स काय आयडेंटिफाय करायचे हे तुम्हाला समोर गेल्यानंतर आता कळेल. ठीक आहे, तर हा झाला आपला पहिला पॉईंट. ठीक आहे, तर नेमकं आपण काय करतोय, तर जे पॉईंट्स आहेत ते पॉईंट्स आपण या ठिकाणी काय केले, तर ते आयडेंटिफाय केले. आता आपल्याला काय करायचंय, तर आपल्याला या ठिकाणी करायचंय बघा, आपल्याला आता या ठिकाणी काय करायचंय, आता आपल्याला पॉईंट सेटिंग करायचंय. तर आपण जे रूल्स आहेत ते रूल्स या ठिकाणी आता लिहून घेऊया. ठीक आहे, तर आपण दोन साईडला पॉईंट सेट करू शकतो. एक आहे लेफ्ट साईड, बघा दोन साईडला आपण पॉईंट सेट करू शकतो. एक आपला लेफ्ट हँड साईड, दुसरा आपला राईट हँड साईड. ठीक आहे, लेफ्ट हँड साईड आणि राईट हँड साईड ह्या दोन्ही साईडला आपण या ठिकाणी पॉईंट जो तो पॉईंट सेट करू शकतो. नेक्स्ट, मग आता याचे रूल्स कुठले आहेत, जर समजा आपण लेफ्ट हँड साईडला जर पॉईंट जर सेट करत असो तर जो की 10 आहे, 10चा पॉवर जो असतो तो नेहमी काय येतो, तर तो पॉझिटिव्ह येतो. 10चा पॉवर काय येतो, नेहमी पॉझिटिव्ह येतो. आणि राईट हँड साईडला जर आपण पॉईंट सेट जर केला तर 10चा पॉवर काय येतो, नेहमी तर तो निगेटिव्ह येतो. आपला रूल आहे. ठीक आहे, आपला बेसिक रूल आहे. ठीक आहे, तर या रूलवरती आपण या ठिकाणी काम करणार आहोत. बेसिक रूल बऱ्याच जणांना माहिती आहे, बऱ्याच जणांना झालंय, काय हरकत नाही, पण बऱ्याच जणांना सगळं होऊन सुद्धा काहीच येत नाही. ठीक आहे, तर याकडे पण थोडंसं फोकस करा. तर आता आपण याकडे बघूया की कशा पद्धतीने हे जे रूल्स आहेत ते बाजूला लिहिले आहेत, याला कसं आपण या ठिकाणी युज करू शकतो, कसं याला आपण या ठिकाणी आता वापरू शकतो. ठीक आहे, बघा, तर पहिला या ठिकाणी नंबर घेऊया आपण. नंबर 1 0.01 पॉईंट माहिती आहे, ओबियसली इथं दिसतोय आपल्याला. ठीक आहे, आता याला आपल्याला काय करायचंय, हा जो पॉईंट आपल्याला शिफ्ट करायचा आहे. पॉईंट काय करायचा आपल्याला इथं शिफ्ट करायचं. कुठे शिफ्ट करायचं आहे, तर इकडे आपण इकडे येऊया. कुठल्या साईडला आलो रे आपण, कुठल्या साईडला आलो आपण, कुठल्या साईडला आलो आपण आलो राईट हँड साईड. कुठे आलो आपण, राईट हँड साईड. बघा, म्हणजे आपल्याला राईट हँड साईडचा रूल वापरावा लागणार इकडे. ठीक आहे, आपण राईट हँड साईड आपण काय करतोय, शिफ्ट करतोय. आता हा झाला एक रूल बेसिक की राईट हँड साईड कडे शिफ्ट करतोय म्हणजे आपला 10चा पॉवर काय पॉझिटिव्ह निगेटिव्ह येईल. ठीक आहे, ते आपल्याला माहिती आता कळालं. नेक्स्ट, आता हे किती येईल तो पॉवर, तर तो आपण इथं आयडेंटिफाय करूया. तर आपण किती प्लेसनं शिफ्ट करतो त्याला, तर बघा मी हा जो पॉईंट आहे हा स्टेप बाय स्टेप कसा शिफ्ट करू शकतो. बघा स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगतो, स्टेप बाय स्टेप मी या ठिकाणी सांगतो तुम्हाला कसं आपण याला शिफ्ट करतोय. ठीक आहे, एकदा आपण इकडे शिफ्ट केला, परत एकदा नेक्स्ट स्टेप मध्ये आपल्याला काय करायचंय 0.1, परत नेक्स्ट स्टेप मध्ये आपण काय करू शकतो 1.0. ठीक आहे, म्हणजे कसा शिफ्ट होईल, अशा प्लेसेस तो हळूहळू समोर शिफ्ट होईल. इथं पॉवर लिहायचे राहिले बरं का, पण तो शिफ्ट कसा होतोय तर ते मी इथं सांगितलं फक्त. ठीक आहे, आता ही शिफ्ट होताना काय होतं, तर शिफ्ट होताना आपला जो पॉईंट आहे तो पॉईंट एकेका प्लेसनं समोर सरकतोय. बघा अगोदर इथं होता, नंतर तो इकडे गेला, म्हणजे एका प्लेसनं तो शिफ्ट झाला, परत इकडे गेला, इथे तो 2 प्लेसनं शिफ्ट झाला. म्हणजे डायरेक्टली जर मी याला इथं रिप्रेझेंट केलं 0.01, तर हा जो पॉईंट आहे तो 1 आणि 2 म्हणजे 2 प्लेसनं शिफ्ट झालाय. ठीक आहे, म्हणजे हा काय आला नंबर, तर हा आला 1.0 इंटू 10 रेस टू पॉवर. आता 10 रेस टू पॉवर, तर 10चा पॉवर किती लिहायचा, तर 10चा पॉवर जेवढ्या प्लेसेसनं तो पॉईंट शिफ्ट झालाय ना त्याचा नंबर लिहायचा. किती प्लेसनं शिफ्ट झाला रे पॉवर या ठिकाणी, पॉईंट या ठिकाणी, तर 2 प्लेसनं पॉईंट शिफ्ट झाला. 2 प्लेसनं या ठिकाणी पॉईंट शिफ्ट झालाय. इन विच साईड, राईट हँड साईड. ठीक आहे, ते आपण नंतर बघू. आता 2 प्लेसनं शिफ्ट झालाय म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, 10चा पॉवर 2 घ्यावं लागेल. म्हणून आपण 10चा पॉवर किती घेतला, 2 घेतला. का, तर आपण 2 प्लेसेसनं पॉईंट कुठल्या साईडला शिफ्ट करतोय, कुठल्या तरी साईडला शिफ्ट करतोय. ठीक आहे, लेफ्ट म्हणा राईट म्हणा. तर हे जे काही 10चे पॉवर असतात हे पॉवर नेहमी कसे घ्यायचे असतात, की तुम्ही जो पॉईंट आहे तो पॉईंट किती प्लेसेसनं शिफ्ट करताय त्यानुसार हे पॉईंट घ्यायचे असतात. ठीक आहे, हे पॉवर घ्यायचे असतात, पॉवरची व्हॅल्यू घ्यायची असते. ठीक आहे, म्हणजे आता जर समजा आपण इथं 2 व्हॅल्यू घेतली, याचा अर्थ आपण पॉईंट काय केला, तर 2 प्लेसनं शिफ्ट केला असं त्याचा अर्थ होतो. ठीक आहे, 2 प्लेसनं आपण पॉईंट काय करतोय, तर तो शिफ्ट करतोय. मग आता या ठिकाणी दुसरं असं की हा जो 10चा पॉवर 2 आला हे आपण आयडेंटिफाय केलं, पण हा पॉवर पॉझिटिव्ह का निगेटिव्ह हे कसं ओळखायचं, डिपेंड करतं तुम्ही पॉईंट जो आहे तो राईट हँड साईडला शिफ्ट करत आहात का लेफ्ट हँड साईडला. इथं आपण राईट हँड साईडला शिफ्ट करतोय म्हणजे आपला 10चा पॉवर जो असेल तो काय निगेटिव्ह येईल. 10चा पॉवर काय आपल्या या ठिकाणी निगेटिव्ह येईल. म्हणजे आपली जी व्हॅल्यू होती वरची, आपली जी व्हॅल्यू होती ती होती 0.01. याला आपण असं पण रिप्रेझेंट करू शकतो. आता कसं, एक मिनिट,
सारे पॉईंट झाले. 0.01 याला आपण असं पण रिप्रेझेंट करू शकतो 1.0 इंटू 10⁻⁻². क्लिअर आहे का बघा? क्लिअर आहे का बघा? ठीक आहे. अगोदर आपला जो पॉईंट आहे हा पॉईंट इथे होता. आपण 2 प्लेसेस त्याला राईट हँड साईडला शिफ्ट केलं. ठीक आहे. तर 2 प्लेसला आपण जर राईट हँड साईडला शिफ्ट करतो बघू येतं इथं 1 इथे 2. ठीक आहे. 2 साईडनं आपण राईट हँड साईडला या ठिकाणी आलोय. राईट हँड साईडला आलोय. ठीक आहे. आणि म्हणून 2 प्लेसला आलो म्हणून आपण 10चा पॉवर 2 घेतला. म्हणून आपण 10चा पॉवर 2 घेतला. ठीक आहे. आपण 3 प्लेसला आलो असतो तर आपण 3 घेतला असता. आपण 10 प्लेसला आलो असतो आपण त्याचा पॉवर 10 घेतला असता. ठीक आहे. आता पॉवर पॉझिटिव्ह घ्यायचा का निगेटिव्ह घ्यायचा? पॉवर जो आहे तो पॉझिटिव्ह घ्यायचा का निगेटिव्ह घ्यायचा तो डिपेंड करतं तुम्ही कुठल्या साईडला शिफ्ट करताय. आता या ठिकाणी आपण राईट हँड साईडला चाललो. राईट हँड साईडला 10चा पॉवर काय येतो नेहमी निगेटिव्ह येतो. म्हणून आपण 10चा पॉवर जो काही घेतलाय आपला 2 तो निगेटिव्ह घेतला. ठीक आहे. आणि हेच जर समजा आपण लेफ्ट हँड साईडला गेलो असतो तर हाच 10चा पॉवर आपला पॉझिटिव्ह आला असता. ठीक आहे. तर ती गोष्ट क्लिअर करा की आता या ठिकाणी आपण राईट हँड साईडला पॉईंट जर शिफ्ट केला तर 10चा पॉवर नेहमी काय करायचा असतो निगेटिव्ह घ्यायचा असतो. ह्या पॉवर जो आहे त्या पॉवरची व्हॅल्यू कोण डिसाइड करतं? ते डिसाइड करतं की तुम्ही पॉईंट जे आहे ते पॉईंट किती प्लेसेसला शिफ्ट करत आहात. ठीक आहे. मी इथं पॉईंट जो आहे तो 2 प्लेसनं शिफ्ट केला. बघा 2 प्लेसनं पॉईंट आपण शिफ्ट केलाय. ठीक आहे. म्हणून 10चा पॉवर 2 आला. ठीक आहे. म्हणजे पॉवरची व्हॅल्यू कोण डिसाइड करतं? तर किती प्लेसनं तो शिफ्ट होतोय. ठीक आहे. किती प्लेसनं शिफ्ट होतोय ते तुमच्या पॉवरची व्हॅल्यू असेल. आणि पॉवरचं जे साईन आहे निगेटिव्ह का पॉझिटिव्ह हे डिपेंड करतं पॉवर तुम्ही जो पॉईंट जो तुम्ही लेफ्टला शिफ्ट करू लागले तर राईटला करताय. जर राईटला केला तर 10चा पॉवर जो असेल तो निगेटिव्ह येईल. आणि जर समजा लेफ्टला केला तर 10चा पॉवर काय येईल तर तो पॉझिटिव्ह येईल. ठीक आहे. मग आपल्याला एक गोष्ट क्लिअर पाहिजे. आता आपण राईट साईडला जर शिफ्ट झालो पॉईंट जर आपण शिफ्ट करत असू तर आपल्या 10चा पॉवर आपल्याला काय करायचं नेहमी पॉझिटिव्ह घ्यायचा आहे. सॉरी निगेटिव्ह घ्यायचा आहे. ठीक आहे. राईट साईडला. आणि दुसरं की जर आपण लेफ्ट हँड साईडला जर जात असू बघा लेफ्ट हँड साईडला जर आपण शिफ्ट होत असू तर त्या ठिकाणी 10चा पॉवर काय घ्यायचा आपल्याला पॉझिटिव्ह घ्यायचा. ठीक आहे. तर राईटला निगेटिव्ह लेफ्टला पॉझिटिव्ह. तर ही गोष्ट आता इथे लक्षात ठेवा. नेक्स्ट आता यावरून आपण नंबर ऑफ एक्झाम्पल या ठिकाणी घेऊ शकतो. बघा आता नंबर 2 या ठिकाणी सेकंड नंबरचं एक्झाम्पल घेऊया 0.1. चला याचा पॉईंट आपल्याला काय करायचं आहे तर 1 शिफ्ट करायचं आहे. म्हणजे एकाच्या नंतर आला पाहिजे. इथे आला पाहिजे पॉईंट. काय येईल रे मग सांगा बरं. 0.1 किती प्लेस शिफ्ट करावं लागेल मग 1.0 म्हणजे किती प्लेस रे म्हणजे या ठिकाणी 10⁻1 एकच प्लेस. बरोबर एकाच प्लेस नाही. आणि एका प्लेसला आलं की मग आपलं काय येईल या ठिकाणी 1.0 इंटू 10⁻1. आता 10⁻1 जो आहे तो आपण राईट हँड साईडला शिफ्ट करतोय. बघा राईट हँड साईडला या ठिकाणी पॉईंट शिफ्ट होतोय. आणि राईट हँड साईड म्हणजे निगेटिव्ह म्हणजे साईन काय येईल आपलं निगेटिव्ह येईल. मग आपलं काय आन्सर काय असेल 1.0 इंटू 10⁻1. आता आपल्याला हे पण माहिती आहे की 1.0 नेहमी 1.0 1.0 लिहायची गरज नाही. आणि असं पण लिहू शकतो आपण 1 इंटू 10⁻1. इज इट करेक्ट? नेक्स्ट त्याला आपण असं पण लिहू शकतो सिम्पली 10⁻1. ठीक आहे. तर हे रिप्रेझेंटेशन जे आपल्याला माहित पाहिजे. फिजिक्सच्या कॅल्क्युलेशन मध्ये या सगळ्या गोष्टी येतात पण परत कळत नाही की नेमकं काय काय होतंय काय काय नाही कुठून काय आलं ते लवकर समजत नाही. ठीक आहे. खूप तुम्हाला आता या ठिकाणी या ज्या गोष्टी कळाल्या पण त्या गोष्टी समजण्यासाठी तुम्हाला हे जे रूल्स आहेत ते रूल्स माहित पाहिजे. पॉईंट शिफ्टिंगचे जे रूल्स आहेत ते रूल जर तुम्हाला माहित असेल तरच तुम्ही इझिली पॉईंट शिफ्ट करू शकता. ठीक आहे. लेफ्ट साईडला पॉझिटिव्ह आणि राईट साईडला निगेटिव्ह. ठीक आहे. तर अशा पद्धतीने जो काही आपण पॉईंट आहे तो पॉईंट या ठिकाणी शिफ्ट करू शकतो. नेक्स्ट बघा आता नेक्स्ट आहे थर्ड नंबरचे घेऊया आपण 0.001. चला याला आफ्टर 1 शिफ्ट करा. 1च्या नंतर शिफ्ट करा. काही आन्सर सांगा आफ्टर 1 सगळेजण पटपट. 0.001 याला आपल्याला शिफ्ट करायचं आहे. अमित इंगळे काय म्हणायचंय चॅट मध्ये म्हण. तुझा हात जो आहे तुझा हँड राईज करू नको तिथं डिस्टर्ब करू नको बाकीच्यांना. ओके गुड. ऋतुजा पाळपांडे ओके. सृष्टी राजेश्वरी सौरभ गुड. प्रतीक गुड.
अंजली, प्रगती, गौरी, बर, ओके, ठीक आहे. सिंपल आहे, काही अवघड नाही बरं का. तर सिम्पली आपण जो पॉईंट आहे तो पॉईंट या ठिकाणी सेव्ह करू शकतो. बघा, आपल्याला राईट हँड साईडकडे जायचंय, आपल्याला राईट हँड साईडकडे जायचंय. किती प्लेस जायचंय? 1, 2, 3. 1 नंतर शिफ्ट करायचं म्हणजे आपण 3 प्लेस गेलो. कुठे गेलो रे आपण? राईट हँड साईडने गेलो. कुठल्या साईडला गेलो आपण? साईडने गेलो. बघा, मग आता काय येईल तर 1.0 इंटू 10⁻³ 3 का घेतलं मी? हे का घेतलं? कारण 3 प्लेसला आपण पॉईंट शिफ्ट करतोय म्हणून. ठीक आहे, 3 का घेतलं? कारण 3 प्लेसला आपण पॉईंट शिफ्ट करतोय म्हणून. इथे निगेटिव्ह साईन येईल. निगेटिव्ह का घेईल? कारण राईट हँड साईडला शिफ्ट करतोय म्हणून. सिंपल रूल आहे खूप, काही त्यामध्ये अवघड नाही. बऱ्याच जणांना असं वाटेल खूपच सोपं आहे, काय घेताय, पण बऱ्याच जणांना, मॅक्सिमम जणांना हे माहित नाही बरं का. त्यामुळे आपण ते हळूहळू घेतोय. त्यासाठी मी वेगळी बॅच केली. रेग्युलर बॅच मध्ये मी ते घेतलं नाही. त्याचं कारणच ते की बाकीच्यांना बोर होऊ नये म्हणून. नेक्स्ट, 4th नंबर. आता परत एक पॉइंट आहे, तो आपण शिफ्ट करूया. 0.0002 टू नंतर शिफ्ट करायचा आहे. हा पॉईंट जो आहे तो 2 नंतर शिफ्ट करायचा. पॉईंट कुठे आहे? इथे. करा पटकन शिफ्ट. 0.000002. फास्ट फास्ट. -3. -3 कसं येईल रे? आम्ही प्रत्येक इंगोले, चुकीचं आहे तुझा आन्सर. प्रेरणा, गुड. बर्डे, गुड गुड, बरोबर आहे. बघा, सिंपल आहे. आपण हा जो पॉइंट आहे हा इकडे शिफ्ट करतो, इनविस साईड करतोय, कुठल्या साईडला करतोय? राईट हँड साईडला करतोय, म्हणजे आपला पॉवर निगेटिव्ह येणार आहे. एक पात्र फिक्स आहे. बघा, 1, 2, 3, 2. किती प्लेस झाले रे? 2 पर्यंत, 2च्या आफ्टर 2 पर्यंत 4 प्लेस झाले. म्हणजे 4 प्लेसला आपण पॉईंट शिफ्ट करतोय. म्हणजे काय येईल? 2.0 इंटू 10⁻⁴. बरोबर? हे 2.0 इंटू 10⁻⁴. 4 पॉझिटिव्ह का निगेटिव्ह? राईट हँड साईडला चाललोय आपण, म्हणजे 4 कसा असला पाहिजे आपला? तर तो 4 पाहिजे निगेटिव्ह. ठीक आहे, म्हणजे आपला आन्सर आपल्याला असं पण लिहू शकतो, 2 इंटू 10⁻⁻⁴. 2 इंटू 10⁻⁻⁴. बघा, बऱ्याच जणांनी डायरेक्ट 10⁻⁻⁴ असं आन्सर सांगितलं. ते आन्सर तसं करेक्ट नाहीये. इथं 1 होता, 1 ला लिहिलं काय किंवा न लिहिलं काय काही फरक पडत नाही, पण इथं लिहिलाच गेला पाहिजे. व्हॅल्यू चेंज होईल. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं 0.0002 कॅन ऑल्सो बी रिटन ऍज 2 इंटू 10⁻⁻⁴. त्याला आपण अशा पद्धतीने या ठिकाणी राईट करू शकतो, पॉइंट टिप करून. बघा, आणि हे खूप सिंपल आहे. समोर यानंतर अजून थोड्याशा ऍडव्हान्स लेवलला या जे काही एक्झाम्पल आहेत एक्झाम्पल होत जाते. ठीक आहे, आपण स्टेप बाय स्टेप बघूया. आता हे तुम्हाला कळालंय. समजला इथपर्यंत? नेक्स्ट, बघा, एक व्हॅल्यू आहे आता 2000.
या संख्येचा पॉईंट कुठे आहे, या व्हॅल्यूचा पॉईंट कुठे आहे, या नंबरचा पॉईंट कुठे आहे, हे आपल्याला माहिती आहे. एक्स्ट्रीम राईट दिलेला नाहीये, म्हणजे एक्स्ट्रीम राईट इथे आहे कुठे. ठीक आहे, म्हणजे या व्हॅल्यूचा पॉईंट आहे 0.0. हा आपल्याला शिफ्ट करायचा आहे. कुठं शिफ्ट करायचा आहे हा पॉईंट आपल्याला तो शिफ्ट करायचा आहे लेफ्ट हँड साईडला. कुठे शिफ्ट करायचं आपल्याला लेफ्ट हँड साईडला आफ्टर 2, 2च्या नंतर. कुठे शिफ्ट करायचा आपल्याला तो 2च्या नंतर शिफ्ट करायचा. बघा मग काय करता येईल का. ठीक आहे, बघा आता काय करता येईल ना. तर याला जर तसं शिफ्ट करत असेल तर आता आपल्याला काय करावं लागेल, तर या ठिकाणी आपलं जे बेसिक आहे ते इथे यूज करूया. 2.0 असा शिफ्ट होऊन जाईल तो इंटू 10⁻². 2.0 इंटू 10⁻². किती येईल पॉवर, तर किती प्लेसेस तुम्ही शिफ्ट करताय, हाऊ मेनी प्लेसेस यू हॅव शिफ्टेड द पॉइंट टुवर्ड्स लेफ्ट हँड साइड. 1, 2 and 3. 3 प्लेसेसला आपण पॉइंट शिफ्ट करतोय का, 3च आहे का, हो 3च आहे. 1, 2, 3. बऱ्याच जणांचे आन्सर 4 येत आहेत. ठीक आहे, तर 3 प्लेसना आपण पॉइंट शिफ्ट केला तर या ठिकाणी पॉवर आला 3. पॉवर पॉझिटिव्ह का निगेटिव्ह, लेफ्ट हँड साईडला चाललो आहे बघा, लेफ्ट हँड साईडला चाललो आहे म्हणजे पॉवर काय येईल आपल्या या ठिकाणी, पॉवर आपला येईल पॉझिटिव्ह. ठीक आहे, लेफ्ट हँड साईडला चाललोय म्हणजे पॉवर काय येईल आपला, तर तो पॉझिटिव्ह येईल. ठीक आहे, तर मग या ठिकाणी आपला आन्सर काय असेल, 2 इंटू 10⁻3. 2 इंटू 10⁻3. ठीक आहे, अशा पद्धतीनं आपण याला रिप्रेझेंट करू शकतो. 2 इंटू 10⁻3. कळालं, समजलं, हीच अवघड नाहीये. ठीक आहे, खूप सोपं आहे. मग सिमिलर एक्झाम्पल तुम्ही या ठिकाणी कन्सिडर करू शकता. कुठलं, तर बघ एक मिनिट. ठीक आहे, पॉइंट शिफ्ट करायचा आहे बिटवीन 4 and 5. पॉइंट शिफ्ट करायचा आहे बिटवीन 4 and 5. समोर तुम्हाला व्हॅल्यू दिसते 45,000. 45,000चा पॉइंट शिफ्ट करायचा आहे बिटवीन 4 and 5. पटपट करा, फक्त त्या ऍपमधनं रिमूव्ह होऊ नका, परत जॉईन होत बसू नका. तन्वी आन्सर देत नाहीस तू, तन्वी चव्हाण. अंजली अगोदरच्या बॅचला होती का, ओके गुड गुड गुड. चला, सगळ्यांनी चांगले बरोबर आन्सर दिलेत. आणि पॉझिटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह साईन इथं लिहायची गरज नाही. पॉझिटिव्ह साईन काय लिहायची गरज नाही, फक्त निगेटिव्ह साईन असेल तर त्याला तुम्हाला त्या ठिकाणी रिप्रेझेंट करावं लागेल. बघा हा पॉइंट आहे, इथे पॉइंट आता याचा पॉइंट दिलेला नाहीये म्हणजे एक्स्ट्रीम राईटला पॉइंट असतो हे आपण शिकलो. ठीक आहे, ज्यावेळेला पॉईंट दिलेला नसतो त्यावेळेला पॉईंट कुठे असतो, एक्स्ट्रीम राईटला असतो. मग हा जो पॉईंट आहे, पॉईंट आपल्याला इथं शिफ्ट करायचा असा, बरोबर का, असा पॉईंट आपल्याला शिफ्ट करायचा आहे. किती प्लेसेस न करावं लागेल तर पॉईंट शिफ्ट, तर सिंपल आहे. इथे बघा किती प्लेसेस आहेत, तर 1, 2, 3, 4. ठीक आहे, म्हणजे 4 प्लेसेसना आपण पॉईंट शिफ्ट करतोय. इन विच साईड, कुठल्या साईडला, तर लेफ्ट हँड साईडला, म्हणजे पॉवर पॉझिटिव्ह आहे हे तर आपल्याला माहिती आहे. ठीक आहे, मग याला कसं लिहिणार, मग याला पॉईंट शिफ्ट करून झाल्यानंतर हे येईल 4.5 इंटू 10⁻, काय या ठिकाणी 4. 4.5 इंटू 10⁻4. ठीक आहे, आणि नंबर पॉझिटिव्ह असेल कारण लेफ्ट हँड साईडला आपण चाललोय. ठीक आहे, लेफ्ट हँड साईडला आपण चाललोय, तर असं पद्धतीने हे आन्सर असेल. ठीक आहे, ज्यांचं हे आन्सर आलं असेल ते करेक्ट, आणि ज्यांचं आलं नाही त्यांचं चुकलंय.
कुठे चुकलंय, काय चुकलंय ते बघून घ्या. ठीक आहे, झालंय. तर आता हे झालं एक सिंपल दोन्ही पण साईडनं पॉईंट कसा सेव्ह करायचा हे तुम्हाला कळालं. ठीक आहे, म्हणजे लेफ्ट हँड साईडला कसा सेव्ह करायचा, राईट हँड साईडला कसा सेव्ह करायचा आणि ते रूल्स काय ठेवायचे हे तुम्हाला आता या ठिकाणी चांगल्या पद्धतीने समजलं आहे असं मी कन्सिडर करतो. आणि थोडेसे अजून एक्झाम्पल जे एक्झाम्पल आपण वेगवेगळ्या प्रकारचे घेऊया. बघा आता नेक्स्ट एक्झाम्पल आहे 0.01 इंटू 20. पॉईंट तुम्हाला सेव्ह करायचा आहे, नंतर आफ्टर 2 नंतर पॉईंट ठेवायचा आहे. इथे मल्टिप्लिकेशन करावं लागेल, पण अगोदर एक काम करा, मल्टिप्लिकेशन करू नका. दुसरं एक्झाम्पल देतो मी, बऱ्याच जणांना येणार नाही. 0.00045 आफ्टर 5 सेव्ह करायचा आहे. कुठे? आफ्टर 5 पॉईंट इथे सेव्ह करायचं. ऍक्च्युअल पॉईंट इथे आहे. फास्ट. गुड. कोणीतरी एकानं आन्सर दिलं, मग ते आन्सर कॉपी पेस्ट करू नका बरं का. आपण स्वतः येतं का आपल्याला ते चेक करा. कुठे चाललोय आपण ते बघा. लेफ्ट हँड साईडला चाललोय, राईट हँड साईडला चाललोय, कसं चाललोय, काय चाललोय, किती प्लेसेस आपण घेत जातोय, किती प्लेसेस आपण पॉईंट शिफ्ट करतोय. आवाज येत नाही? आला का आवाज? ओके गुड. तर मॅक्सिमम जणांना आलंय, पॉईंट शिफ्ट करता येतो तुम्हाला. हा पॉईंट इकडे शिफ्ट करायचा आपल्याला. कुठल्या साईडला आहे? साईडला आहे. किती प्लेस नाही? 1, 2, 3, 4 आणि 5 प्लेस. ठीक आहे, आफ्टर 5 म्हणलं मी. आफ्टर 5 म्हणलं मी बरं का महेश. महेश लक्ष दे जरा. नेक्स्ट हे मग 45.0 इंटू 10⁻⁻5. या ठिकाणी हे 45.0 इंटू 10⁻5 10⁻5 का आलं? कारण 5 प्लेसनं आपण पॉईंट सेट केला म्हणून. ठीक आहे, आणि परत या ठिकाणी हे निगेटिव्ह का आलं? कारण आपण पॉईंट राईट हँड साईडला शिफ्ट करतोय म्हणून. ठीक आहे, म्हणून निगेटिव्ह. म्हणजे सिग्नल असं पण रिप्रेझेंट करता येईल 45 इंटू 10⁻⁻5. 45 इंटू 10⁻⁻5. ठीक आहे, तर अशा पद्धतीने हे आन्सर आहे. काही यामध्ये अवघड नाही. ठीक आहे, तर सिंपल मॅनर मध्ये आपण काय केला तर पॉईंट जे ते पॉईंट इथं शिफ्ट केले. कुठं कुठे केलेत? तर दोन साईडला आपण या ठिकाणी पॉईंट शिफ्ट केले. एक म्हणजे लेफ्ट साईड, एक दुसरा म्हणजे राईट साईड. तर अशा पद्धतीने तुम्ही सिंपल जे काही पॉईंट्स आहेत ते पॉईंट या ठिकाणी शिफ्ट करू शकता. आणि सिंपल पॉईंट शिफ्ट करून या ठिकाणी बघा वेगवेगळ्या जे काही व्हॅल्यूज आहेत ते वेगवेगळ्या पद्धतीने याला आपल्याला या ठिकाणी रिप्रेझेंट करता येईल. कुठल्या व्हॅल्यू कशा रिप्रेझेंट करता येईल? तर बघा 10. ठीक आहे, ही 10 व्हॅल्यू आहे. 10चा जो काही पॉईंट आहे 0 आहे ते 0 गायब करा आणि त्याला रिप्रेझेंट करा. परत 100 आहे, 100चे पण तसंच करायचंय. ठीक आहे, 100ला 1 मध्ये कन्वर्ट करायचंय, 1000ला 1 मध्ये करायचंय. आणि इथे 10,000 आहे त्याला पण 1 मध्ये कन्वर्ट करायचंय. परत इथे खाली आहे 0.1 आहे, त्याचं कन्वर्जन 1 मध्ये करायचंय. 0.01 हे ते बघितलं आपण, पण तरी करा. ठीक आहे, त्या व्हॅल्यूज आहेत त्याचे पॉईंट शिफ्ट करायचे. म्हणजे या सगळ्यांना 1 मध्ये कन्वर्ट करायचं तुम्हाला. 1 आणि इंटू 10⁻⁻ काय येईल ते तिथं लिहायचं आहे 1 by 1 पटकन.
ठीक आहे, पटकन लिहा आणि मग आपण वन बाय वन या ठिकाणी बघूया. तुमचे आन्सर तुम्ही लिहून ठेवा. मेसेज करू नका, रिप्लाय करू नका, मेसेज करू नका. तुमच्या नोटबुक मध्ये ते लिहून ठेवा. नंतर ज्या वेळेला मी विचारलं त्यावेळेला मग ते तुम्ही रिप्लाय वगैरे करू शकता तुम्हाला करायचं असेल तर. ओके, झाले सॉल्व. ठीक आहे, चालेल. बघूया मग आपण वन बाय वन काय काय तर. ठीक आहे, 10चा पॉईंट इथे बघा, याचा पॉईंट इथं आहे, याचा पॉईंट इथं आहे, याचा पॉईंट इथं आहे, याचा पॉईंट इथं आहे. बाकीच्यांचे पॉईंट दिलेले आहेत, गिवन आहेत. बाकीच्यांचे पॉईंट दिलेले आहेत. ठीक आहे, नेक्स्ट 10 आहे. या 10ला कसं लिहिणार तुम्ही तर 1.0 into 10⁻1. कुठल्या साईडला शिफ्ट होतोय पॉईंट? लेफ्ट हँड साईडला. पॉईंट कुठे शिफ्ट होतोय? लेफ्ट हँड साईडला शिफ्ट होतोय. म्हणजे सिम्पली आपण अशा पद्धतीने लिहू शकतो. नेक्स्ट 100 आहे. 100ला कसं लिहिता येईल तर 100ला आपण लिहू शकतो 1.0 into 10⁻2. परत या ठिकाणी 1000 आहे. या 1000ला कसं लिहिता येईल तर याला लिहिता येईल 1.0 into 10⁻3. सगळे पॉझिटिव्ह आहेत. 1.0 into 10⁻, बघा 1 2 3 4 अशा पद्धतीने. ठीक आहे, इथे तर त्याला समोर असं लिहू शकता सिम्पली 10⁻1. बघा याला तुम्ही असं लिहू शकता 10⁻1, 10⁻2, 10⁻3, 10⁻4. ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी लिहिता येईल. सिम्पल 1 आहे. परत याला हे येईल 1.0 into 10⁻1, 1.0 into 10⁻2, 1.0 into 10⁻3, 1.0 into 10⁻, बघा किती येतात 1 2 3 4 5 आहे, -5. ठीक आहे, आता हे 1.0 1.0 तुम्ही कॅन्सल करू शकता. डायरेक्टली त्याला तसं लिहिता येईल. 1 आहे म्हणून आपण लिहितो ना. जर 1 व्यतिरिक्त दुसरं कोणी असतं तर लिहिता आलं नसतं. 2 वगैरे असत तर मग तिथं 2 लिहून घ्यावा लागला असता. तर अशा पद्धतीनं जे काही पॉईंट्स आहेत ते पॉईंट्सला आपल्याला या ठिकाणी शिफ्ट करता येतं. ठीक आहे, जे पॉईंट्स आहेत ते पॉईंट काय करू शकतो आपण दोन्ही साईडला, लेफ्ट हँड साईडला, राईट हँड साईडला आपण इझिली शिफ्ट करू शकतो. ठीक आहे, आय होप तुम्हाला आता हे कळालंय की पॉईंट कशा पद्धतीने शिफ्ट केले जातात. तर मी तर आता शॉर्ट मध्ये समरी सांगतो की पॉईंट आपण काय केलं तर या ठिकाणी आपण काय केलं की पॉईंट जो तो लेफ्ट हँड साईडला शिफ्ट केला. म्हणजे किती प्लेसने केला तर 1 प्लेसने केला म्हणून आपण 1 कन्सिडर केलं. हा पॉवर पॉझिटिव्ह का निगेटिव्ह आहे? हा पॉवर पॉझिटिव्ह आहे का तर आपण कुठे चाललोय लेफ्ट हँड साईडला चाललो म्हणून. सिमिलरली या ठिकाणी हा जो पॉईंट आहे हा पॉईंट आपण लेफ्ट हँड साईडला शिफ्ट केला. बघा कुठल्या साईडला शिफ्ट केला आपण हा पॉईंट या ठिकाणी तर पॉईंट आपण केलाय लेफ्ट हँड साईडला शिफ्ट. किती प्लेसने केला 1 2 प्लेसेस आपण पॉईंट शिफ्ट करतोय. ठीक आहे, 2 प्लेसला आपण या ठिकाणी पॉईंट शिफ्ट केला. कुठल्या साईडला केला लेफ्ट हँड साईडला केला म्हणून 10चा पॉवर काय आला आपला 2 आला. नेक्स्ट तो पॉझिटिव्ह आला कारण लेफ्ट हँड साईड. परत या ठिकाणी 1 2 3 प्लेसने केला म्हणून 10चा पॉवर 3 आणि तो लेफ्ट हँड साईडला केला म्हणून तो पॉझिटिव्ह. नेक्स्ट या ठिकाणी किती प्लेसने केलाय 4 प्लेसने केलाय. कुठल्या साईडला केलाय लेफ्ट हँड साईडला केलाय 4 प्लेस लेफ्ट हँड साईड म्हणजे पॉझिटिव्ह.
नेक्स्ट, आता या ठिकाणी हा जो पॉईंट आहे, हा पॉईंट आपण राईट हँड साईडला शिफ्ट करतोय. आता हे सगळे राईट हँड साईड वाले एक्झाम्पल आहे. ठीक आहे, राईट हँड साईडला शिफ्ट करतोय. किती प्लेसनं करतोय? 1 प्लेसनं करतोय. म्हणून 1.0 into 10⁻1 आणि राईटला केला म्हणून साईन काय? निगेटिव्ह. सिमिलरली या ठिकाणी 2 प्लेसनं आपण राईट हँड साईडला गेलो 10⁻2, 3 प्लेसनं गेलो -3, परत या ठिकाणी प्लेसनं गेलो 10⁻2. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं आपण जे पॉइंट्स आहेत ते पॉइंट्स लेफ्ट हँड साईड आणि राईट हँड साईड दोन्ही साईडला शिफ्ट करू शकतो. लेफ्ट हँड साईडला पॉईंट शिफ्ट केला तर 10 नेहमी पॉझिटिव्ह घ्यायचा आणि राईट हँड साईडला गेला तर 10 नेहमी निगेटिव्ह घ्यायचा. हे हा बेसिक रूल जो आहे तो लक्षात ठेवा. बाकी सगळ्या गोष्टी मग सोप्या होतात. ठीक आहे, आता हे खूप सोपं वाटतं पण कधी कधी बरेच जण ते विसरतात. ठीक आहे, सगळ्यांसाठी हे गोष्ट अवघड नाही, सिंपल आहे. तर हे झालं पॉइंट शिफ्टिंग. तर ही झाली आपली पॉइंट शिफ्टिंग लेफ्ट हँड साईडला आणि राईट हँड साईडला. नेक्स्ट आहे, हे जर पॉइंट शिफ्टिंग जर तुम्हाला माहित असेल, आता कळाली असेल, तर नेक्स्ट आहे या ठिकाणी पॉइंटची मल्टिप्लिकेशन. ठीक आहे, पॉईंटची मल्टिप्लिकेशन, आता सिंगल डिजिटची मल्टिप्लिकेशन आपल्याला येते, पण पॉईंटची मल्टिप्लिकेशन होत असताना थोडासा प्रॉब्लेम येतो. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल की काय की अशा गोष्टी आहेत सिंपल आहेत पण मग आपल्याला ते येत नाही. ठीक आहे, नंबर 1 0.01 इंटू 100, 0.01 इंटू 100. ठीक आहे, किती येतं बघा रे उत्तर याचं, किती येतं आन्सर येतं बघा बरं. 0.01 इंटू 100 आन्सर किती येईल? मल्टिप्लिकेशन ओके 1 1 1 1. ठीक आहे, सिंपल आहे 1 येईल. आता मल्टिप्लिकेशन करा, मल्टिप्लिकेशन केल्यानंतर डायरेक्टली आन्सर तुमचं 1 येईल. पण आता आपल्याला जर इथं माहिती आहे जास्त मोठं कॉम्प्लिकेटेड नाहीये. 0.01. ठीक आहे, 0.01 याला कसं लिहिता येईल आपल्याला? याला आपल्याला असं लिहिता येईल बघा. ठीक आहे, डायरेक्ट मल्टिप्लिकेशन 1 आहे. मी ते आता डायरेक्ट मध्ये जात नाही, परत आपल्याला पॉईंट शिफ्ट करायचे. ठीक आहे, इथे 1 आहे. परत नेक्स्ट, आता याला डायरेक्टली मल्टिप्लाय करा, तुमचा आन्सर 1 येईल. एक दुसरं एक स्टेप आहे जी की आता आपण परफॉर्म करणार आहोत आणि त्याचे जे काही लॉ ऑफ इंडायसेस आहे ते थोडंसं बेसिक तुम्हाला लागतंच, पण तरी मी इथं सांगतो, जाऊ द्या. 0.01 याला आपण कसं रिप्रेझेंट करू शकतो? 10⁻², 10⁻², बरोबर आहे. 10⁻² इंटू या ठिकाणी 100 आहे. 100 ला कसं रिप्रेझेंट करता येईल? तर या ठिकाणी रिप्रेझेंट करता येईल 10⁻². बरोबर आहे का सांगा? बरोबर आहे का सांगा? 0.01 ला आपण रिप्रेझेंट करतोय 10⁻² म्हणून आणि आपण 100 रिप्रेझेंट करतोय 10⁻+2. बरोबर आहे, +2 म्हणून रिप्रेझेंट करतोय. ठीक आहे, हे -2 आणि +2 हे काय होतील? कॅन्सल होऊन जातील. -2 +2 काय होतील या ठिकाणी? कॅन्सल होऊन जातील. तुमचा आन्सर काय येईल? 1. -2 +2 काय होईल? कॅन्सल होऊन जाईल. आन्सर काय तुमचं? 1. ठीक आहे, तर अशा पद्धतीने या ठिकाणी 1 आन्सर येते. नेक्स्ट बघा, आता जसं आपण आता आन्सर काढलं तसं तुम्ही आता समोर पण आन्सर या ठिकाणी काढू शकता वेगवेगळ्या गोष्टीचं. 0.1 एक मिनिट 0.1 इंटू 0.01 इंटू 100 बघा बरं काढून किती येतं आन्सर? पॉवर मध्ये काढायचं आन्सर. हा, पॉवर मध्ये आन्सर, पॉवर मध्ये काढा. पॉवर मध्ये काढा आन्सर, पॉवर मध्ये. ओके, बघा 0.1 इंटू 0.001 इंटू 100 आपल्याला माहिती आहे. जस्ट आपण वरती केलं की याला आपण कसं रिप्रेझेंट करू शकतो? याला कसं रिप्रेझेंट करता येईल या ठिकाणी? 10⁻² इंटू 10⁻². हे दोघं जण कॅन्सल होऊन जातात. डायरेक्टली इथं तुम्ही कॅन्सल होतात हे आपल्याला माहिती आहे, पण पॉवर मध्ये कसं कॅन्सल होतात ते आपल्याला माहित पाहिजे. ठीक आहे, नेक्स्ट याचं 10⁻−1 म्हणजे आपला आन्सर 10⁻−1 किंवा विदाउट पॉवर सिम्पली 0.1. ठीक आहे,
तर 10⁻⁻1 किंवा 0.1 हे तुमचं आन्सर असेल. काय अवघड नाही. नेक्स्ट बघा आता थोडस समोर जाण्याच्या अगोदर इथे आपण रूल्स बघूया. टेन रेस्ट पॉवर ए प्लस इंटू 10 पॉवर बी. ठीक आहे, असं काहीतरी आहे. 10 पॉवर ए इंटू 10 पॉवर बी. ठीक आहे, तर यांचं काय करायचं, तर यांचं काय करतात, 10 चा पॉवर ए प्लस बी. काय करायचं त्यांचं, 10 चा पॉवर ए प्लस बी. तर हे आपल्याला माहित पाहिजे. आता लॉ ऑफ इंडायसेस मध्ये या ठिकाणी या गोष्टी येतात. आता प्रत्येक वेळेला मी सगळे तिथे रूल जे आहेत ते बसत नाही किंवा तिथे लिहून देणार नाही. पण डायरेक्टली जसे एक्झाम्पल येतात तसेच आपण त्या ठिकाणी बघतो. बघा आता यावरनं आपण एक्झाम्पल तयार करूया. 0.01 इंटू 1000 इंटू 20. ठीक आहे, याला आपण इथं सॉल्व्ह करू शकतो. कसं सॉल्व्ह करू शकतो, तर हा पॉईंट एकदा सेव्ह करा. म्हणजे 10⁻⁻2 इंटू 10 किती, 1 2 3 4 10⁻4 इंटू 2 इंटू 10⁻1. बरोबर आहे का? बघा जे लिहिलंय ते बरोबर आहे बघा, चेक करा व्यवस्थित. बरोबर आहे का? करेक्ट लिहिलंय का? करेक्ट लिहिलंय का? आता या ठिकाणी हे तुमचे काय 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 कट होतील, तर +4 आणि +1 या दोघांची काय होईल, ऍडिशन. किती येईल ऍडिशन, 10⁻⁻2 इंटू 10⁻5 इंटू 2. ठीक आहे, मग परत 5 - 2 यांची पण इथं ऍडिशन होईल या दोघांची पॉवरची. ठीक आहे, आन्सर काय येईल आपलं, 2 इंटू 10⁻3. 2 इंटू 10⁻3 अशा पद्धतीने आपल्या या ठिकाणी आन्सर येईल. म्हणजे सिंपल आपण काय केलं, तर पॉवर जे असतात त्यांची काय होतो, ऍडिशन सबट्रॅक्शन जे असेल डिपेंडिंग अपॉन इट्स साइन. ठीक आहे, तर हे आपल्याला माहित पाहिजे. काय माहित पाहिजे आपल्याला, निवडचं. ठीक आहे, हा लॉ ऑफ इंडक्शनचा रूल आहे, आपल्याला माहित पाहिजे. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं पॉवरची ऍडिशन सबट्रॅक्शन करून आपण जे काही मल्टिप्लिकेशन पॉवर या ठिकाणी करू शकतो. आता हे खूप सिंपल वाटतंय. ठीक आहे, खूप सिंपल आहे, पण ज्यावेळेला आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करतो 9 10 मध्ये काही एवढे एक्झाम्पल नाही, पण मग 11 12 मध्ये जर आपण गेलो की मग या ठिकाणी अजून गोष्टी अवघड असतात. ठीक आहे, मग सिंपल कॅल्क्युलेशन सिंपल रूल जे आहेत ते आपल्याला माहित नसतं. मग इथं कधी कळत नाही की आपण 0.1 आहे आणि काहीतरी 0.2 आहे, मग आपण इथं डायरेक्टली काही स्टेप मध्ये 2 इंटू 10⁻⁻2 असं घेऊन टाकलेलं असतं. आपल्याला समजत नाही हे कसं आलं, काय आलं. सिंपल सांगितलं मी, याच्यापेक्षा आवड गोष्टी असतात. त्यामुळे या गोष्टी आपल्या अगोदरच क्लिअर पाहिजे की हे पॉईंट कसे शिफ्ट होतात, काय शिफ्ट होतात आणि कशा पद्धतीनं आपण याला रिअरेंज करू शकतो, म्हणजे पॉवर मध्ये कन्वर्ट करू शकतो. आणि पॉवरचं नेमकं काय करायचं काय नाही ते पण या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी समजेल. ठीक आहे, आता हळूहळू आपण उद्या काय करूया, याच्यापेक्षा थोडेसे पॉवरचे अजून जे रूल्स आहेत ते रूल्स त्या ठिकाणी बघू, जे असतात ते मी स्क्वेअर करण्याचा प्रयत्न करू. स्क्वेअर केल्यानंतर काय येईल काय नाही ते आपण उद्याच्या लेक्चरमध्ये या ठिकाणी डिस्कस करूया. ठीक आहे, चालेल. समजलंय, आज जे शिकवलं ते समजलंय, काही एवढं अवघड नाही. तो पॉईंट शिफ्टिंग आपण या ठिकाणी घेतली. ठीक आहे, चालेल, भेटूया आपण उद्या. मग चलो बाय, याच वेळेला 8 वाजता. ठीक आहे.